म्हणायचं नाही. सत्य संकल्प सत्य संकल्प केला की भगवंत त्याला पूर्तता देतो. तर त्यामुळे आपल्याकडे माझ्याकडे त्या ताई होत्या की त्यांना जिभेचा कॅन्सर झाला, त्यांचे उच्चार स्पष्ट होत नव्हते, पण त्यांनी आता L4 लेवलला त्या आल्या आणि त्यांनी गीता जिज्ञासू पाठ केली आणि पुढच्या पथिक आणि पाठकसाठी पण त्या तयारी करतात आहे. त्यामुळे म्हणजे मुखम करोती वाचारम पंगु लंघयते गिरिम, म्हणजे आपल्याला सात्विक गुणाचा सुद्धा अहंकार होतो की मी पाठ केलं, मी जिज्ञासू पाठ केली, पण आपण करणारं कोणी नसतं. भगवंताची इच्छा असल्याशिवाय आपण हे काहीच करू शकत नाही. आपण अभ्यास करत राहायचा, हा अनेक जन्मांनी तो फलित होतो. कारण आपण स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अनंत जन्मांचं माझं संचित असल्यामुळे मला भगवंताची कृपा लाभली. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली सारखे संत असे म्हणतात तेव्हा तर आपण सर्वसाधारण साधक आहोत. पण गीता परिवाराचे आपल्यावर अनन्य उपकार आहे की त्यांनी आपल्याला गीता आपल्या हातात दिली, गीतेचा अभ्यास आपल्याला करवला आणि आपला प्रवास जीवाचा शिवाकडे सुरू झाला. त्यामुळे पुनश्च एकदा मायाताई सामंतांचे मी आभार मानतो. त्यांनी उत्तमरित्या या वर्गाला मार्गदर्शन केलं. संतोष दादांनी पण अतिशय कठीण प्रसंगी या वर्गाचं म्हणजे हे जे टेक्निकल कार्य हातात घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं. आमच्या ज्या वाणीताई आहेत GC, त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आमच्या BC ताई आहेत, त्यांनी आज येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सगळ्या साधकांनी उत्तम रीतीने भाग घेतला. त्यामुळे तुम्ही आपण कुठेही राहिले तरी आपले नंबर्स आहेत, तुम्ही केव्हाही काही अडचण आली तर कुणालाही विचारा आणि हा गीता अभ्यास सुरू ठेवा. आज मी थोडस प्रत्यक्ष वेळ मागून घेतला कारण 10 वाजता माझा L4चा वर्ग आहे. मी मीटिंग सोबतच आहे, पण गडबडीत राहून जाऊ नये या आणि तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची ती संधी सोडू नये म्हणून मी विशेषत्वाने तुमच्या मध्ये बोललो. त्यामुळे क्षमा असावी आणि मनपूर्वक मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे मनोगत इथेच थांबवतो. जय श्रीकृष्ण. आता कोणाचा नंबर आहे? मायाताई, अजून कुणी साधकांपैकी कोणाला काही बोलायचं असेल? मायाताई आहे का साधकांचं वगैरे? मी बोलू का? मी बोलू का दादा? मी बोलू का संतोष दादा? हो बोला ताई. साधकांचं नाहीये काय आता सादरीकरण वगैरे? काही असं नाही दिसत आहे, पण बरं ठीक आहे. तुम्हाला बोलायचं आहे का? तर मी बोलू का? संख्या पण कमी आहे, बोला बोला ताई. आपण संतोष दादाचं पण ऐकू आणि यांच्या प्रतिभाताई वाणींचंही ऐकू. बोला ताई बोला. अच्छा, जय श्रीकृष्ण. आदरणीय दादा, प्रतिभाताई, संतोष दादा आणि सर्व साधकांना तुमच्या आनंदोत्सवात निमंत्रण दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मला खूपच आवडले सगळे प्रस्तुतीकरण, सगळे भक्तिमय होते. एकच विचार मी शेअर करू इच्छिते, सांगू इच्छिते. गीता परिवार जे आतापर्यंत आपण ऐकत आलो, सेवा द्या, मी पण तेच सांगेन. गीता परिवार सेवा मिळत असतो. ट्रेनर म्हणून माझं फक्त वैयक्तिक नाही, आमचं साधारण सगळ्या ट्रेनरच्या वतीने सांगते की आम्ही दिवसातून कधी कधी 4-5 बॅचेस पण आम्ही घेत असतो. पण तेव्हा आपल्याला प्रखरपणे जाणवतं की श्रीकृष्ण कृपा असल्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. आपल्याला 4-5 बॅचेस घेणं सोपी गोष्ट नाहीये, पण श्रीकृष्णाची कृपा आपल्यावर आहे, प्रखरपणे आपल्याला जाणवतं. आणि सेवा देत असताना आपण श्रद्धेने, भक्तीने द्यावं आणि आपण जास्त जास्त नम्र होत राहतो जसं आपण सेवा देतो तसं. आणि दुसरी गोष्ट, साधक आता कमी आहेत, पण दुसरं मला सांगायचं होतं की आदरणीय दादांनी गीता शिकवताना जे उपदेश दिलेले आहेत तर ते लाखमोलाचे आहेत आणि ते ऍज वेल एज अर्थविवेचन सत्रात जे काही सांगतात ते आपल्या रोजच्या साधनेचा भाग होऊ शकतो. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तुम्ही साधक सगळे छानच म्हणतायत आणि श्लोक सगळे छान म्हणत होते. आणि L2 पूर्ण केल्याबद्दल साधकांना अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा. तुमची पुढची गीता यात्रा मंगलमय आणि यशस्वी हो. आता प्रतिभाताई आणि संतोष दादा, तुम्ही तर छानच सहकार्य केल्याबद्दल मी निश्चिंतपणे वर्ग घेऊ शकले. मला कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही. कधी मला लागलं मी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केलं, फोनवर कॉन्टॅक्ट केलं. मी फक्त 1 आठवडा होते, पण आपलं इतकं छान नातं जोडलं गेलं, मला खूप छान वाटलं. आणि आदरणीय दादा, तुम्ही तर गीताचे इतके परफेक्शनल टीचर आहात आणि माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून तुमचा वर्ग तुम्ही मला शिकवायला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. शब्दच नाही आहे तुम्हाला सांगायला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला हेच मला खूप आहे, माझ्यासाठी अहोभाग्य आहे माझं. आणि आता तर अक्षरशः आनंदोत्सव अटेंड करताना मला असं वाटतं की मी तुमच्यापैकीच आहे. मला असं वाटतं नाही की मी कुठले वेगळी आहे. जरी मी फक्त 1 आठवडा होते तरी तुमच्यापैकीच आहे मला असं वाटलं. धन्यवाद आणि जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्री. संतोष दादा बोला आपण. आणि प्रतिभाताई पण त्यांचंही राहिलंच आहे मनोगत. जय श्रीकृष्ण. हा वर्ग खूपच विशेष होता. कारण काय आहे की ह्या वर्गात माझे जुने मित्र
वर्गमित्र मिलिंद दादासोबत मला काम करायची सेवा मिळाली. त्यानंतर विद्याताई पात्रीकर ज्या 2 वर्षापूर्वी नुकतेच टेक म्हणून जॉईन झाल्या होत्या, त्यानंतर आम्ही जीसी म्हणून होतो. तर त्यामुळे यथा कास्टचे कास्टचे म्हणजे 2 ओंडके केव्हा जवळ येतील आणि केव्हा जवळ जातील, दुनियाला लोक जसं म्हणतात की परत आपण एकमेकांना भेटतो. तर मला खूप छान वाटलं हा क्लास घेण्यात. मिलिंद दादांचे स्पष्ट उच्चार वगैरे, आणि इतके वर्ष मी गीता परिवारात आहे. मी ट्रेनर सोडून इतर सर्व विभागात काम केलेलं आहे. अजूनही माझ्याकडे जवळपास 15 ते 20 बॅचेस आहेत ज्यांचं मी मेंटर करतो. तर पण पाठ करणं किंवा त्याकडे लक्ष न दिल्यामुळे मी काही ट्रेनर म्हणून बनलो नाही किंवा परीक्षा पास केल्या नाहीत. पण मला वाटतं हा क्लास विशेष रीतीने मला मिळाला आहे, आणि त्यात मायाताईंना चान्स मिळाला, कारण मायाताई, मी जर ही परीक्षा आता इच्छा झाली आहे की पाठांतर करायचं, तर त्याचं पूर्ण श्रेय तुम्हालाच जाईल. खूप दिवसाचा विचार करतो पाठ करायचं कंठस्थीकरण क्लासेस आहेत आपले. तर इतर ह्याच्यात जसा वेळ देतो 40 मिनिटाचा, तसा कंठस्थीकरणात वेळ द्यावा आणि परीक्षा एक विभाग बाकीचा राहिलेला आहे तोही पूर्ण करावा अशी इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कदाचित पूर्ण होईल असं श्री चरणी याची प्रार्थना करतो. आणि सर्वांनी खूप छान सहकार्य केलं. सगळ्यांना धन्यवाद. प्रतिभाताई, मिलिंद दादा आणि सर्व सारे. जय श्री कृष्ण. संतोष दादा धन्यवाद. संतोष दादा हे एअरफोर्स मिलिटरीतून सेवानिवृत्त केलेले आहेत आणि त्यांचा उत्साह कुठेही नाही. म्हणजे कुठल्या परिक्रमा असो, कुठलं ट्रेकिंग असो, वारी असो, जवानांप्रती कार्यक्रम असो, अशा अनेक रक्तदान असो, अशा अनेक कार्यक्रमात संतोष दादांचा सक्रिय सहभाग असतो आणि तनमन धनाने ते तिथे आपल्या सेवा देत असतात. तर त्यामुळे गीता परिवाराशी जोडल्यानंतरही त्यांचं ते कार्य सुरू आहे. संतोष दादा, आम्ही विशेषत्वाने आम्ही सगळे साधक तुमचे अत्यंत व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिभाताई बोलतील ना? प्रतिभाताई, हा, मला थोडं बोलायला असतो, पण मी बोलते तरी पण, कारण आता साधक कमी आहे. बोला बोला. मला तर दादा तुमच्याबद्दलच बोलायचं आहे. तुमचा क्लास अटेंड केल्यामुळे मी तुम्ही जे थोडक्यात अर्थ सांगता ना श्लोकचे, ते मला फार आवडतात. त्याच्यामुळे मग मला पुढे काय थोडस पुस्तक उघडून वाचण्याची आणखी परत इच्छा होते, आणि मी त्याचं श्रेय पूर्णपणे तुम्हालाच देणार. नाही तर मी आतापर्यंत याची जिज्ञासूची परीक्षा पण दिली आहे, मला 100 पैकी 100 मार्क पण मिळाले, पण मला अर्थ मी विवेचन ऐकायची, पण ते विवेचन कसं श्लोकला पकडून ते 1-2 श्लोक सांगतात, वाचतात आणि पूर्ण अर्थ सांगतात, आणि ते बरंच काही बोलतात. मला कशाशी काही संबंध लागत नाही, स्पष्ट सांगते. म्हणजे प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते. पण तुम्ही जर श्लोक वाचला की मग त्याच्यात थोडक्यात काय ते पटकन सांगितलं की ते मला जास्त कळलं, आणि मग मला सुचता की बा आपण हे खोलवर वाचलं पाहिजे, आणि मग मी पुस्तक उघडवायला सुरुवात केली अर्थाचं. त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते, आणि तुम्ही असंच सांगत राहा. सारखे बरेच साधक असतात आणि त्यांना ते समजायला फार सोपं जातं मग. आणि मायाताईंनी ते इतके छान क्लास घेतले, खरं सांगायचं एकदम उत्साह, एनर्जेटिक, ज्याच्यामध्ये काही एनर्जी असेल, मरगळून बसला असेल सकाळी, तो उत्साहाने कॉलर ताट करून बसणारच. मायाताईंचं हे मला खूप आवडलं, इतकं एकदम फ्रेश आणि उत्साहात. म्हणजे कोणी असेल ना तर त्याला लाज वाटेल की अरे आपण असं साधं ताट बसलं पाहिजे. इतकं स्पष्ट उच्चार आणि त्यांचे, मला त्यांचं इथे खूप आवडलं. आणि आता संतोष दादांचं काय सांगायचं. आता संतोष दादा तर मी तर त्यांच्याशी किती वेळा मेसेज करत असते, त्यांना सांगत असते की हे करायचं का, ते करायचं का. संतोष दादा माझ्यासारखेच आहेत. बस मी एवढंच बोलते आणि तुमचे खरंच आभार मानते मिलिंद दादांचे. धन्यवाद. धन्यवाद. काय होतं की आपल्या गीता परिवाराचे जे नियम आहेत की आपल्याला कुठले अर्थनिरूपण करायचंच नसतं वर्गामध्ये, परंतु माझा जो प्रयत्न असतो की आपल्याला अर्थनिरूपण करायचं नाही. 40 मिनिटांमध्ये 4.5 मिनिटं जिथे कुठे व्यवस्थित बोलता आलं, त्यांनी रुची वाढली पाहिजे साधकांची. पण हे नियमात, हे गीता परिवाराच्या नियमात पुष्कळ बसत नाही. किंवा मेंटॉर जे असतात आपल्याला, त्यांना ते मार्क द्यायचे असतात. प्रशिक्षक अर्थ सांगतात का, आपण अर्थ नाही सांगत,
आपण रुची निर्माण करतो. पण तिथे जर ते गुण कटले तर मग आपला वर्ग मॉडेल वर्ग म्हणून सिलेक्ट होण्यासाठी बाधा येते. पण ठीक आहे, आपण काही कुठल्या याच्यासाठी नाही करायचं. आपण पाहिजे की वर्गात सगळ्या साधकांना रुची वाढली पाहिजे. त्यामुळे अर्थनिरूपण आपल्याला करायचं नाही, पण आवश्यक तिथे आपण मार्ग प्रशस्त करायचा, एवढंच काय ते. त्यामुळे मला हे शक्य होतं तुमच्यासारखे टीए बीसी सगळे सहकारी आणि साधकांचा रिस्पॉन्स करत राहायचा. बाकी इदम ना आपलं काहीच नाही, भगवंताची मर्जी. धन्यवाद ताई. मला वाटलंच नाही, मला असं वाटत होतं की मी इथं जीसी नाहीये, मी साधकच आहे. मी ते मला कधीच असं वाटलं की मी इथे जीसी म्हणून बसली आहे. मी साधक म्हणूनच बसली तुमच्या क्लासमध्ये. म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचे दादा. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. संतोष दादांनी रेकॉर्डिंग केलेलंच आहे, ते शेअर करतीलच आपल्या ग्रुपवर आणि असेच आपण भेटत राहू. हा, जय श्री कृष्ण. शेवटची प्रार्थना दादा घ्यायची ना? आपण प्रार्थना घेऊन घेऊ दादा आपण. हो, म्हणा मग. तुम्हीच म्हणतात की मायाताई म्हणतो? कोण म्हणतो? मायाताई म्हणू दे. म्हणा मायाताई. मी म्हणते. ओके. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. खूप छान झाला आनंदोत्सव. आपण म्हटलंच होतं की आपल्याला 2 काय 3 मीटिंग लागतील आणि त्या झाल्या. पण सगळ्यांना सहभाग घेता आला, सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला. त्यामुळे पुनश्च सगळ्यांचं एक बार अभिनंदन. सगळ्यांप्रती ऋण व्यक्त करतो आणि आपण आपली यात्रा गीता पढे पढाए और जीवन में ही यात्रा आपण सुरू ठेवूया, है ना? धन्यवाद. सर्वात सोडायचा नाहीये. सर्वात महत्वाचं कुणीही ग्रुप सोडायचा नाही. त्यांना L3 मध्ये तसंच ट्रान्सफर केलं ते मेसेज आहे. हो, आपोआप म्हणजे याच ग्रुपचे L3 चे वर्ग बनतील. त्यामुळे कोणाला काही करायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं सगळ्या सूचनांकडे. सगळ्यांनी गीता सरळ पठनीय गीता पुस्तक विकत घ्यायचं आणि आपल्या नोट्स काढून अर्थनिरूपण सत्र, व्याकरण सत्र सगळे अटेंड करून हा अभ्यास असा सुरू ठेवायचा. धन्यवाद संतोष दादा. धन्यवाद प्रतिभाताई. धन्यवाद सर्वांना. खूप छान वाटलं. आनंदोत्सव अटेंड केला. खूप भेटू. नक्की भेटू ताई. नक्की भेटू. नक्की भेटू ताई. नक्की भेटू. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. तुम्ही कोण? मी काय म्हटलं? कुठल्या आहेत म्हटलं? मायाताई याला राहतात, ठाण्याला राहते मी. कोणीतरी गीत म्हणत होतं ना आता काहीतरी? हो, कोणी म्हणायचं, कोणाला काही म्हणायची इच्छा आहे? हँड रेज केला करा म्हणा, मी त्यांना अनम्यूट. काही नाही, मला म्हणायचं. बोला ताई. बोला ना, व्हिडिओ ऑन करा, बोला. आनंदद्वय नित्यानि रामय, आनंदद्वय नित्यानि रामय, जे का निज ध्येय योगियांचे ते समाचार साजिरे विटेवरी, ते समाचार साजिरे विटेवरी, पहा भीमा तीरी विठ्ठल, पहा भीमा तीरी विठ्ठल रूप, आनंददाय नित्यानि रामाय, आनंददाय नित्यानि रामाय, जे का निज ध्येय योगियांचे पुराणासी वाणी श्रुतीने पार, पुराणासी वाणी श्रुतीने पार, ते झाले साकार पुंडलिक, ते झाले साकार पुंडलिक, ते समाचार साजिरे विटेवरी, ते समाचार
साजी रे विटेवारी. बस आनंद उत्सव आहे म्हणून म्हणावं वाटलं मला. खूप छान. प्रदीप दादा, तुम्ही पण सुंदर रामनवका सादर केली. खूप आवाज छान. वाटतच नाही बँकेत तुम्ही नेता होता म्हणून. खूप खूप छान. खूप छान, खूप छान. आणि आपण ग्रुपवर आहे तर त्याचाही आनंद घेऊत वारंवार. हा, सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. चला, चला, जय आजचा श्रीकृष्ण. मग समारोप मया करूया. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण दादा.